केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन आयकर प्रणालीत आता बदल करण्यात आलेत। 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकर आता शून्य करण्यात आला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे। आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकर शून्य केला आहे। म्हणजेच आता 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नोकरदारांना कोणताही कर भरावा लागणार नाही। त्याचवेळी अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांसाठी घोषणा केली। The tax rate structure is proposed to be revised as follows: 0 to 3 lakh rupees nil, 3 to 7 lakh rupees 5%, 7 to 10 lakh rupees 10%, 10 to 12 lakh rupees 15%, 12 to 15 lakh rupees 20%, and above 15 lakh rupees 30%. As a result of these changes, a salaried employee in the new tax regime stands to save up to 17,500 rupees in income tax. आयकरात अनेक बदल केलेत, जे प्रामुख्याने नवीन कर प्रणालीमध्ये करण्यात आलेत। एकीकडे सरकारनं नवीन कर प्रणालीमध्ये मानक कपातीची मर्यादा बदलली, तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केलेत।